जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा। शेरी खेडे ग्रामी तू अवतरलासी, जगदुद्धारासाठी राया तू फिरसी। भक्त वत्सल खरा तू एक होसी, म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा। त्रैगुण्य परब्रह्म तुमचा अवतार, त्याची काय वर्णू लीला पामर। शेषाधिक शिणरे नलगे त्या पार, तेथे जडमुड कैसा करू मी विस्तार। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा। श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन आता आपण प्रबोधनाला सुरुवात करूया। एक गृहस्थ रस्त्याने चाललेला असतो। चालता चालता त्याला एक आंब्याचं झाड दिसतं। आंब्याचं झाड म्हणजे की तो पाहतो, त्याच्या डोळ्याने तो आंबा बघतो। आता डोळ्याने जर आंबा बघितला, पाहिला त्याने, छान वाटलं, मग मनात काय त्याची इच्छा झाली, काय विचार आला, हा आंबा आपल्याला खायला मिळाला पाहिजे, त्यांना खाण्याची इच्छा झाली। पण डोळे काही आंबा तोडतो का? तोडणार नाही। म्हणून तो आंब्याच्या झाडाजवळ गेला, म्हणजे त्याच्या पायाने त्याला झाडापर्यंत नेलं। पाय काही आंबा तोडू शकणार नाही, हाताने, हात म्हणला आपण आंबा तोडू शकतो, हाताने आंबा तोडला। आता हाताच्या हातामध्ये, म्हणजे हातामध्ये, त्या माणसाच्या हातामध्ये आंबा आला, पण डोळ्यांनी बघितलं, पायाने त्याला तिथपर्यंत नेलं, हाताने आंबा तोडला, पण ह्या तिघांनाही आंबा खाता आला नाही। मग आंबा खाणार कोण आता? हात काय करतो? तोंडामध्ये घालतो। तोंडात आंबा राहतो का? नाही, तो कुठे गेला? पोटात गेला। हे सगळं एक त्या माळ्याने पाहिलं होतं। काठी घेऊन आला की मागे, आंबा खाल्ला, पोटात गेला, माळी काठी घेऊन आला आणि त्याच्या पाठीमध्ये जोरात काठीने मारायला सुरुवात केली। तो इतका भिवळला, जोर जोरात ओरडायला लागला। शेवटी पाठ ओरडली, अरे बाबा, अरे दादा, तू मला का मारतोयस? आंबा मी खाल्ला का? आंबा कोणी खाल्लाय? तू मला का मारतोयस? अशी पाठ त्या माळ्याला म्हणते। आंबा खाल्ला होता कोणी? पोटात आंबा गेला होता, प्रत्यक्षात कुणीच खाल्ला नाही। डोळ्यांनी नाही, हातानी नाही, पायानी नाही, तोंडानी नाही, तोंडात फक्त गेला तो। तो म्हणला, हो, आंबा मी कुठं खाल्लाय, म्हणून मला का तुम्ही मार देताय, का मला मारताय? अश्रू आले। आता त्याला रडायला येणार, मारल्यावर माणूस रडणार, म्हणजे वाईट वाटणार, डोळ्यातनं पाणी आलेलं। अश्रू आले। अश्रू कोणाच्या ह्याच्यात आले? डोळ्यात आले। म्हणजे पहिला दोष कुणाचा होता? डोळ्याचा। डोळ्यांनी आंबा पाहिला म्हणून पुढच्या सगळ्या प्रक्रिया घडल्या। म्हणजे सगळ्यात पहिला दोषी कोण होता? आंबा। म्हणून पाठीवर मार पडल्या बरोबर पहिले डोळ्यात अश्रू आले। पहिलं कुणाला मिळाला मार? कुणाला मिळाला? पहिला डोळ्यालाच मिळाला, डोळ्यातनं अश्रू आले। यालाच म्हणतात कर्माचा सिद्धांत।
पहिलं दोषी कोण ठरलं? डोळा ठरला, दुसरा पाय, तिसरा हात. मग पहिल्यांदा ज्यांनी पाहिलं तो पहिला दोषी म्हणून त्यांनी पाठीत मारल्याबरोबर डोळ्यात अश्रू आले. याला म्हणायचं असतं कर्माचा सिद्धांत म्हणायचं असतं. आता मानवी विचार म्हणजे मानवी विचार हा शब्दमय असतो. मानवी विचार हा शब्दमय असतो. या विचाराच्या भूमिकेवर उभे राहून आपण भगवंताला किंवा आपल्या देवाची कल्पना करायला शब्द लागतात. आपण भगवंताची कल्पना करायला शब्द लागतात म्हणजे काय? भगवंताला आपण कुठल्या नावाने हाक मारतो? नुसतं भगवंत म्हणतो पण नाव काहीतरी आहे ना त्याला. ह्या संतांनी नाम असं संबोधलंय. भगवंताची कल्पना करायला शब्द हे साधक आहे आणि या शब्दाला संत म्हणतात नाम. मग हे नाम जर आपण घेतलं, आपण नाम घेतलं तर आपल्या हृदयापर्यंत ते नाम पोचणार आहे, हो की नाही? ज्याच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं नाम आहे तिथे भगवंत विशेष प्रकट झालेला दिसून येतो. आपण प्रपंच करतो, सगळे प्रपंच करतो, जपतो, पण प्रपंच जपला जात नाही. किती तुम्ही प्रपंच जपायला जावा, प्रपंच जपला जात नाही. का? तर ज्या असत्य गोष्टी आहेत त्या कधीही जपल्या जात नसतात. असत्य, मग प्रपंच असत्य आपला. मग सत्य काय? सत्य आहे परमात्मा, प्रत्यक्ष परमेश्वर, आपले स्वामी, आपला देव, आपले गुरु, हे सत्य. मग त्यांना जपलं पाहिजे. म्हणजे आपण सतत देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. हे नामस्मरण केलं म्हणजेच आपण सत्य गोष्ट जपतो. आता मग प्रपंच कशाला म्हणायचं? तुम्ही जे नामस्मरण करता तोच आपला प्रपंच आहे. नामस्मरण करणं म्हणजे आपला प्रपंच आहे, तो मात्र जपला जातो कारण ते सत्य आहे, तो परमात्मा आहे. खूप कष्ट केलेत आपण, खूप कष्ट केल्यावर आपल्याला एखादी गोष्ट साध्य झाली तर समाधान वाटतं की नाही? की मी खूप काम केलं, दिवस रात्र खूप कष्ट केले, मला खूप त्रास झाला, पण जे कष्ट केले त्याचं मला फळ मिळालं तेव्हा आपण समाधानी असतो. समाधान ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. समाधानाचं मूळ काय आहे? आपल्या मनशांतीचं मूळ म्हणजे समाधान आहे. तुमच्या मनाला शांती जेव्हा मिळते म्हणजे समाधान मिळतं. म्हणजे मनशांतीचं मूळ हे समाधान आहे. आणि सगळ्यात श्रीमंत काय आहे तर समाधान ही श्रीमंती आहे. बाकी काही नसतं तरी चालतो. तुम्ही आहे त्या, आपण काय म्हणतो देवाला, आहे त्या परिस्थितीत मला समाधानी ठेव. मग गरीब असो, श्रीमंत असो, अपंग असो, पण जी परिस्थिती माझ्यावर आलेली आहे त्यात मला समाधान द्यायची तू बुद्धी दे, मला समाधानी ठेव. म्हणजे समाधान हीच आपली श्रीमंती आहे. आणि ही श्रीमंती आपल्याला कोणाकडनं मिळणार आहे तर तुम्ही देवाचं जे नामस्मरण करता, आपल्या स्वामींचं नामस्मरण करता, आपल्या गुरुचं नामस्मरण करता, त्याच्यातच ती श्रीमंती प्राप्त होते. म्हणून सतत नामस्मरण करा असं महाराज सांगतात. ती गोष्ट सत्य आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जिथे स्वामी पाय तिथे नियम काय.